मित्रांनो, जर तुम्ही ह्या वर्षी 12वीचे पेपर दिले असतील आणि तुम्ही आता MSCETची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या, कारण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुण्यातील 3 इंजिनिअरिंग कॉलेजचे MSCETचे 3 वर्षाचे ब्रांच वाईज कट ऑफ सांगणार आहे। यामध्ये आपण पहिली कॉलेज घेतली COIP, हिचा आपण 2021, 22 आणि 23 या 3 वर्षाचा ब्रांच वाईज MSCETचा कट ऑफ बघूया। यामध्ये बीटेक इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यासाठी 2021 चा कट ऑफ आहे 99.06, त्यानंतर 2022 चा आहे 99.19, त्यानंतर 2023 चा आहे 99.41, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा 2021 चा 99.53, 2022 चा 99.5, 2023 चा 99.71, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगचा 2021 चा 98.79, 2022 चा 98.67 आणि 2023 चा 99.19, त्यानंतर मेटलॉजिकल इंजिनिअरिंगचा 2021 चा 96.23, 2022 चा 94.98 आणि 2023 चा 97.49, त्यानंतर आहे कॉम्प्युटर सायन्स याचा 2021 चा 99.75, 2022 चा 99.77 आणि 2023 चा 99.85, त्यानंतर आहे मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग याचा 2021 चा 97.18, 2022 चा 97.05 आणि 2023 चा 98.77, आणि त्यानंतर आहे रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा 2021 आणि 22 चा डेटा नाहीये, यामध्ये 2023 चा कट ऑफ आहे 99.67। त्यानंतर आपण घेतली PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, तर यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा 2021 चा कट ऑफ आहे 97.1, 2022 चा 98.46 आणि 2023 चा 98.59, त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा 2021 चा 98.99, 2022 चा 99.14 आणि 2023 चा 99.4, त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा 2021 चा 99.37, त्यानंतर 2022 चा 99.5 आणि 2023 चा 99.58, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स आता 2021 आणि 22 चा नाहीये, 2023 चा 99.31, त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग याचा 2021 आणि 22 चा नाहीये, 2023 चा 99.06। तर आता मी तुम्हाला जो कट ऑफ सांगितला तो MSCET लास्ट राऊंडचा आहे जनरल कॅटेगरीचा। त्यानंतर आपण घेतली AISSMS कॉलेज ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तर यामध्ये आपण या कॉलेजचा ब्रांच वाईज MSCETचा 2022, 23 आणि 24 या 3 वर्षाचा कट ऑफ बघणार आहे। तर यामध्ये पहिले केमिकल इंजिनिअरिंग याचा 2022 चा कट ऑफ आहे 64.74, 2023 चा 86.64 आणि 2024 चा 87.92, त्यानंतर आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग याचा 2022 चा 95.79, त्यानंतर 2023 चा 96.28 आणि 2024 चा 96.42, त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याचा 2022 चा 73.44, 2023 चा 83.57 आणि 2024 चा 88.02, त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग याचा 2022 चा 91.9, 2023 चा 92.49 आणि 2024 चा 94.82, त्यानंतर आहे सिव्हिल इंजिनिअरिंग याचा 2022 चा 81.03, 2023 चा 71.41 आणि 2024 चा 88.02, त्यानंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग याचा 2022 चा 74.36, 2023 चा 75.18 आणि 2024 चा 90.41, त्यानंतर आहे प्रोडक्शन इंजिनिअरिंग याचा 2022 चा 42.3, 2023 आणि 24 चा डेटा अवेलेबल नाहीये, त्यानंतर आहे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन याचा 2022 चा 84.86, 2023 चा 89.41 आणि 2024 चा 94.99, त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग याचा 2022 चा अवेलेबल नाहीये, 2023 चा 81.24 आणि 2024 चा 92.28, त्यानंतर आता आहे AI आणि ML याचा 2022 आणि 23 चा डेटा अवेलेबल नाहीये, 24 चा कट ऑफ आहे 94.83। तर मित्रांनो, तुम्हाला जो आता मी कट ऑफ सांगितला तो लास्ट राऊंडचा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ होता। जर तुम्हाला सगळ्या कॅटेगरीनुसार कट ऑफ बघायचं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍड केलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या कॉलेजच्या कट ऑफची माहिती पाहिजे कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।